नमस्कार, मी सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं राज्य शासनाकडून सामाजिक न्याय विभागाकडून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी 8 एप्रिल ते 14 एप्रिल या काळामध्ये सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण ही जिल्हा स्तरावरती 8 ते 14 एप्रिल या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या सप्ताहाचं आयोजन करत आहोत. यामध्ये आपण संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत सर्व कुटुंबांना वाटप करत आहोत. त्यासोबतच 8 एप्रिल रोजी आपण आजच संध्याकाळी 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स आयोजन केलेलं आहे. त्यानंतर 9 तारखेला आपल्याकडे सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्तानं 20 मार्च महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं आपण गुरुवारी 9 तारखेला बार्शी या ठिकाणी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व शाळा, वसतिगृह असतील, निवासी शाळा असतील, या ठिकाणी निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, लघुनाट्य स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. शुक्रवारी 10 तारखेला आपण मार्जिन मनी या योजनेबाबत संगमेश्वर महाविद्यालयामध्ये कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर शनिवारी 11 तारखेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कार्यालयामध्ये साजरी होणार आहे. त्यासोबतच त्यांच्या जीवनचरित्रावरती आधारित व्याख्यानाचे आयोजन आपण वसतिगृहामध्ये केलेलं आहे. रविवारी 12 तारखेला आपण संविधानाचा जागर, त्यासोबतच संविधानातील विविध कलम आणि त्याचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता महिलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केलेलं आहे. सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निक या ठिकाणी आपण महिलांसाठी कार्यशाळा ठेवण्यात आलेली आहे. सोमवार दिनांक 13 रोजी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी शिबिर, जनजागृती शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा मोडणी या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत. त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामीण अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती आहेत या ठिकाणी स्वच्छता मोहीम या ठिकाणी आयोजित केलेली आहे. यानंतर मंगळवार दिनांक 14 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जमणार आहोत सकाळी 10 वाजता. त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी महामानवाच्या जीवनचरित्रावरती आधारित गीत गायनाचा कार्यक्रम असेल. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी केलेलं जे कार्य आहे त्याबाबतचं व्याख्यानाचे आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा रीतीनं आपण 8 ते 14 एप्रिल या काळामध्ये समता सप्ताह साजरा करणार आहोत. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. धन्यवाद.